बाल अत्याचाराविरोधात आपण इथे धरणे आंदोलनचा इशारा देत आहात आणि त्यांच्या निषेधार्थ आंदोलन करत आहात. काय भूमिका आहे? नाही, 1 मेच्या दिवशी नसरापूरमध्ये जी घटना घडली, आता लहान मुलीवर 3-4 वर्षाच्या मुलीवर जो लैंगिक अत्याचार झाला आणि तिचा खून झाला, अशा घटना ही केवळ एक घटना नाही. अशा घटना महाराष्ट्रामध्ये वारंवार घडत आहेत, रोज घडत आहेत. मग ते म्हाळुंगेमध्ये असेल, चाकणमध्ये असेल, बिरदवाडीमध्ये असेल किंवा आणखी देहरोडमध्ये असेल, पिंपरी चिंचवडमध्ये असेल, अशा रोज घटना घडतात. या घटना का घडतायत? तर इथल्या असे गुन्हे करणाऱ्या लोकांना, अशा गुन्हेगारांना कायद्याची भीती नाही. अशा लोकांना न्याय व्यवस्था आपल्याला काही करू शकत नाही, अशा पद्धतीचा एक अहंकार आहे. आता जो हा भीमराव कांबळे आहे, जो नसरापूर प्रकरणातला, तो त्याच्या सख्या पुतणीवर अत्याचार केला. 65 वर्षाच्या एका महिलेवर त्याने अत्याचार केला. तो आणखी बरेच अत्याचारामध्ये दोषी आहे. त्याला पॅरोल कसा मिळाला? तो जामिनावर कसा सुटला? तो जामिनावर सुटल्यामुळे पुन्हा हा गुन्हा करायला त्याला पुन्हा संधी मिळाली किंवा त्याचा आत्मविश्वास वाढला. अशा पद्धतीचे गुन्हे वारंवार घडत आहेत. मग ते परतवाड्यामध्ये असतील, कोल्हापूरमध्ये असेल, ते नाशिकमध्ये असेल, ते आणखी धुळ्यामध्ये असेल, अशा ज्या घटना घडत आहेत त्याला कारणीभूत आहे या राज्याचं गृह खातं ज्या कार्यक्षमपणे काम करायला पाहिजे त्या कार्यक्षमपणे ते करत नाही. या राज्याचे गृहमंत्रीच मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्र्यांना त्यांच्या एकूण सगळ्या व्यापामधनं गृह खातं सांभाळण्याला वेळ आहे की नाही अशी शंका यावी, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून या निमित्तानं आम्ही एक मागणी करतो, या राज्याला एक पूर्णवेळ गृहमंत्री मिळावा ना. काय हरकत आहे? एक पूर्णवेळ गृहमंत्री मिळावा. हे आता हे गृहमंत्री आता आपले आहेत ना, ते ह्या 1 महिनाभर या राज्यात, या 5 राज्यामधल्या निवडणुकांच्या प्रचारामध्ये फिरत होते. या राज्यामध्ये काय चाललं ह्याच्याबद्दल त्यांना कशी माहिती असेल, काय माहिती असेल आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीला ते आळं लावणार आहेत, कशा पद्धतीने ते ज्या परिस्थितीवर नियंत्रण आणणार आहेत. आता आपण पाहिलं असेल, पोलीससुद्धा एक पक्षपाती भूमिका घेतात. पोलिसांच्यावर राजकीय दबाव होता असतो हे मला मान्य आहे, परंतु तरीसुद्धा आता या भीमराव कांबळेच्या प्रकरणामध्ये जो FIR नोंदवला गेला, तो FIR किरकोळ कारणासाठी नोंदवला गेला होता. तो त्या लहान मुलीचा अत्याचार करून खून केला असा नव्हताच. तो बदलावा लागल्यानंतर बॉम्ब झाल्यावर ही इतके निष्काळजीपणे जर पोलीस काम करत असतील तर सामान्य माणसाला न्याय मिळणार कसा? तो मिळावा यासाठी म्हणून माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक शहरामध्ये, मी पिंपरी चिंचवड शहरापासून बोलतो की पिंपरी चिंचवड शहरामध्ये पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय पक्षाचे काही कार्यकर्ते असतील, या सगळ्यांना मिळून अनेक महिला कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन एक समन्वय समिती, महिला अत्याचार विरोधी समन्वय समिती नेमावी आणि अशा पद्धतीच्या एक आचारसंहिता निर्माण करावी की जेणेकरून अशा घटना घडू नयेत यासाठी आपल्याला उपाययोजना करता येतील. आणि त्या घडल्या तर त्या संदर्भामध्ये तातडीनं कारवाई करता येईल आणि या गुन्हेगारांना तातडीनं शिक्षा करता येईल. अशा पद्धतीची व्यवस्था या प्रशासन व्यवस्थेमध्येच आपल्याला निर्माण करता येईल. असं काहीतरी जर केलं तर मग अशा घटनांना पायबद्ध बसेल असं मला वाटतं. मी या ठिकाणी पुन्हा एकदा या सगळ्या ज्या घटना घडतात येते राज्यामध्ये, अशा पद्धतीच्या अघोरी घटना ज्या घडत आहेत त्या घटनांचा मी या ठिकाणी निषेध करतो आहे आणि गृहमंत्र्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा, या राज्य सरकारचा सुद्धा निषेध करतो आहे. या राज्याच्या एक उपमुख्यमंत्री महिला आहेत, हे सुद्धा त्यांनी लक्षात, त्या महिला उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. ते ज्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यामध्ये प्रकरण घडले, त्यांना त्या कुटुंबाला नुसती भेट देऊन चालणार नाही, तर त्याच्यावर काय उपाय करावा लागेल हे सुद्धा सुनेत्रा वहिनींनी बघितलं पाहिजे अशी त्यांना विनंती करतो, आवाहन करतो आणि पुन्हा एकदा या राज्य सरकारला निषेध करून थांबतो. पूर्ण नाही झाली तर पुढचं पाऊल काय असणार आहे? हे 2012 मध्ये तुम्ही पाहिलं असेल, दिल्लीमध्ये निर्भया कांड झालं होतं आणि त्या निर्भया कांडाच्या वेळेला संपूर्ण देशभरातल्या लोकांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी त्या घटनेच्या विरोधामध्ये आवाज उठवला होता आणि त्यातून हे सरकार बदललं होतं. 2014 मध्ये सरकार बदललं होतं. त्याच्यातनं एक नवीन कायदा निर्माण झाला होता, या महिला अत्याचार विरोधी एक नवीन कायदा निर्माण झाला होता आणि तसं करण्यासाठी म्हणून सर्व समाजातल्या सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन हा प्रयत्न करावा, असा प्रयत्न आम्ही इथून पुढच्या काळामध्ये करू. या शहरामध्ये सगळ्या सामाजिक संघटनांना आणि सगळ्या पुरोगामी पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र करून एक मोठं शहरामध्ये आंदोलन उभं करणं, सातत्यानं चालणं ही आमची जबाबदारी असं आम्ही समजतो. अशाच घटना घडू नये म्हणून सरकारने जे काही शक्ती कायदा तयार केला होता त्या शक्ती त्याचा लाभ झाला आहे का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शक्ती कायद्याचं बिल मंजूर झालं आणि ते त्यांनी केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवलं. मोदी सरकारने ते बिल मंजूर करणे किंवा कायद्याचं रूपांतर करण्याच्या ऐवजी ते बिल परत पाठवलं पुनर्निरीक्षणासाठी आणि त्याच्यामुळे काय झालं, ते अजून शक्ती विधेयक जे आहे, जे महिलांना सुरक्षा देणार आहे, महिलांच्यावर अत्याचार थांबवण्यासाठी म्हणून उपाययोजना करणारं जे विधेयक आहे ते या ठिकाणी अजून त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. हे शक्ती कायदा जो आहे तो तातडीनं अंमलात यावा, त्याची अंमलबजावणी ताबडतोब व्हावी अशी मागणी या निमित्ताने आम्ही करतो आहोत. आणि या शक्ती कायदा झाल्यानंतर त्याच्याबद्दल थोडेसे आक्षेप आहेत, परंतु तरीसुद्धा बऱ्यापैकी महिलांना संरक्षण मिळेल आणि शक्ती कायदा यासाठी अंमलबजावणी झाली पाहिजे.
खातं जे आहे अत्याचार होत आहेत, परंतु आपल्या शहरामध्ये CCTVची कमतरता आहे. इथे मुली सुरक्षित आहेत असं वाटतंय का? नाही, या शहरामध्ये आपण रेकॉर्डवर तुम्हाला कदाचित दिसणार नाही, परंतु या शहरामध्ये मुली सुरक्षित आहेत असं मी म्हणायला दजावत नाही किंवा माझं धाडस होणार नाही. या शहरामध्ये जास्तीत जास्त तडीपार लोक राहतात, तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो मी. या पद्धतीने शहर वाढलेलं आहे, की बकाल वस्ती निर्माण झाली, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तडीपार लोक, गुन्हेगार लोक राहतात आणि त्याच्यामुळे या शहरातल्या महिला असतील, मुली असतील सुरक्षित नाही आहेत. त्यांना सुरक्षित करण्याची जबाबदारी इथल्या पोलीस यंत्रणेची आहे, इथल्या प्रशासनाची आहे. एकंदरीत आपण म्हणलात की गृह खातं जे आहे ते देवेंद्र फडणवीसवर आहे आणि स्वतंत्र गृहमंत्री तेव्हा कुठंतरी देवेंद्र फडणवीस कमी पडतायत, काय वाटतंय? देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर इतकी मोठी जबाबदारी आहे, राज्याची जबाबदारी. त्यांना पक्षाचा प्रचार पण करावा लागतो, पक्ष वाढवावा लागतो, पक्ष संघटनेचं पण काम करावं लागतं, त्यांना राज्य सरकारचा कायदा सुव्यवस्था पण पाहावी लागते, त्यांना राज्यातल्या लाडक्या बहिणींच्या पण अडचणी समजून घ्याव्या लागतात, त्यांना आणि कुठल्या गावाची नावं बदलायची असतील, कुठल्या स्थानाची नावं बदलायची असतील, कुठल्या रेल्वे स्टेशनची नावं बदलायची असतील, त्याच्यामध्ये व्यस्त व्हावं लागतं. त्याच्यामुळं गृह खात्याकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे आणि त्यावेळेसाठी म्हणून त्यांनी गृह खात्यासाठी सेपरेट मंत्री नेमणं हे आवश्यक आहे. क्या कहेंगे आज जो ये मोर्चा निकाला, जो आंदोलन किया है, क्या मांग है आपकी? आज हम लोग ने बाबा साहब अम्बेडकर के पुतले के सामने आज जो आंदोलन किया है, कांग्रेस की तरफ से जो आंदोलन हुआ है, जो देश भर में जो दुर्घटनाएं हो रही है, जो घटनाएं हो रही है, देश भर में हो रही है, हमारे राज्य में हो रही है, अनेक राज्य में हो रही है कि महिलाओं पर अत्याचार हो रहा है, महिलाओं पर होने के साथ साथ बच्चों पर भी अत्याचार कर रहे हैं ये लोग. और इतना ही नहीं, इन लोगों को मेरे को लगता है कि ऐसा लग रहा है कि ये लोग गुनहगार लोगों को इतना सपोर्ट कर रहे हैं कि ये खुलेआम ये चीज़ें कर रहे हैं. आज जो चीज़ें हो रही है ना, गुनहगार लोग ऐसे खुले घूम रहे हैं कि इन लोगों को है ना एक हौसला अफजाई की जा रही है कि आप लोग ये चीज़ करो, आप लोग जेल में से आने के बाद हम आपका स्वागत करेंगे. तो ये स्पॉन्सर कर रही है, मुझे लगता है ये सरकार, ये जो केंद्र की सरकार और राज्य की सरकार है ना, ये स्पॉन्सर कर रही है गुनहगारों को. तो आज ये सब हो रहा है राज्य में और केंद्र में. हमारी मांगनी यही है कि इन लोगों को ऐसी कठिन कार्रवाई होनी चाहिए और ऐसी सज़ा होनी चाहिए कि बाकी के जो गुनहगार है इन लोग इबरत का निशान बने. फांसी इन लोगों को 4 दीवारी के अंदर नहीं, बाहर चौक में लाकर फांसी दो, तब जाके न्याय मिलेगा महिलाओं को. और जितने लोग पर अत्याचार हो रहा है, ऐसे ही ये लोग सिर्फ इलेक्शन में घूमने का काम, रैली करने का काम, पैसे बांटने का, ये कर इन लोगों ने पूरे जितने देश के लोग हैं इन सभी लोगों को इन लोगों पर अत्याचार किया है कि आज इतनी घटनाएं बढ़ रही है कि हम बोल नहीं सकते. आज सेकंड में अत्याचार हो रहे हैं महिलाओं पर. आज पिंपरी चिंचवड़ में हम देख रहे हैं कितनी महिलाएं किडनैप हो रही है. आज गरीब महिला, उनके माँ बाप गरीब है, इस वजह से उन लोगों का केस नहीं लिया जा रहा है. आज हम पूरे पिंपरी चिंचवड़ में देख रहे हैं. मतलब ये शहर, गली, गांव, हर जगह ये गुनहगारी बढ़ रही है. तो किस वजह से? क्योंकि प्रधानमंत्री का नाम एप्स्टीन फाइल में आया, जिसको छुपाया गया. तो ये फडणवीस से हम क्या उम्मीद रख सकते हैं? जिसका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी खुद एप्स्टीन फाइल में फंसा हो, उस फडणवीस से हम क्या उम्मीद रख सकते हैं? हम क्या बोल सकते हैं कि हमें न्याय हो दे? आज बाबा साहब अम्बेडकर जी ने हमें संविधान दिया है, तो उस संविधान के मुताबिक आज हमने आंदोलन किया है. उस आंदोलन के मुताबिक, उस संविधान के मुताबिक हम न्याय मांग रहे हैं. तो हम चाहते हैं कि बच्चियों को न्याय मिले, महिलाओं को न्याय मिले. पूरे पिंपरी चिंचवड़ में, पूरे महाराष्ट्र में, पूरे हमारे देश में महिलाएं सुरक्षित घूमे, सुरक्षित रहे, यही हम आह्वान करते. और फिर एक बार हमारे जो गूंगे बहरे बैठे हुए केंद्र और राज्य में गवर्नमेंट, उनको कहना चाहेंगे कि कुछ तो न्याय निकालिए और ऐसे लोगों को चौक में लाकर फांसी दीजिए. एकंदरित कहा जाता है कि दुबई में कौन सा भी हालात हो तो चौक में लाके उनको फांसी दी जाती है दुबई में. तो ऐसा ही कानून इधर होना चाहिए, क्या मांग? बिल्कुल बिल्कुल वैसा, वही तो बोल रही हूँ ना, वैसा ही कानून होगा तो वो चीज़ें नहीं होंगी ना. अब जब बच्चे छोटे रहते हैं तो अगर माँ बाप ने बच्चे ने कुछ गलती करे तो माँ बाप उनको मारते हैं, तो उसके बाद वो बच्चे गलती नहीं करते. यही वो चीज़ है. अगर आप वो चीज़ों को आप 4 दीवारी में करने के बावजूद अगर वो चौक में लाकर इन लोगों को फांसी देंगे ना, तो ये लोग करेंगे नहीं, डरेंगे. तो इन लोगों के दिलों में डर पैदा करो कि गुनहगारी ना करे, ना के सामान्य लोगों में डर पैदा करो कि वो बाहर घूमे ना. आज महिलाएं हमारी घूम नहीं रही है बाहर, क्योंकि इन लोगों की वजह से इन लोगों ने प्रशासन को पूरी तरह से खराब कर दिया है और पूरी तरीके से भ्रष्ट कर दिया है, जिसकी आज हम ये जो देख रहे हैं ना, इस वजह से देख रहे हैं. घटनेतर्फे आज आंदोलन करीत जे कांबळे आरोपी आहेत त्यांना फाशीची मागणी केली जाते. खरं तर मागणी फाशीची प्रत्येक वेळेस केली जाते, परंतु खूप दिवसांपासून पण काही या ज्या केसेस आहेत लहान मुलींवरती लैंगिक अत्याचार करून त्यांना मारण्यात येत आहे. जणू हे सत्र चालू आहे. मालेगावमधील घटना असेल, कोल्हापूरमधील घटना असेल, त्यानंतर म्हाळुंग्यामधील घटना आणि रिसेंटलीच आत्ता 1 तारखेला जी नरसापूरमध्ये जी घटना घडली, ती जी आहे त्या
केसमधील जो आरोपी होता तो जामिनावरती सुटलेला आरोपी होता आणि त्या आरोपीने त्याच्या भावाच्या मुलीवरती अतिप्रसंग केल्यामुळे त्याला अटक झाली होती. तर मला हाच पडलेला प्रश्न आहे की जर जामिनावर सुटलेला स्वतःच्या भावाच्या मुलीवरती अतिप्रसंग करणाऱ्या जर व्यक्तीला हे प्रशासन कठोर शासन करत नसेल तर अशा या प्रशासनाकडून आपण अपेक्षा करणं सुद्धा चुकीचं आहे. माझं एकच म्हणणं आहे, भारतामध्ये खूप आबादी आहे, खूप लोकसंख्या आहे. भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. तर मला असं वाटतं असे हे 100-150 लोक जे नराधम आहेत अशा लोकांना तुम्ही भरचौकात फाशी दिली तर यामुळे आपल्या प्रशासनाला किंवा आपल्या देशाला काही तोटा किंवा नुकसान होणार नाही. तर माझी संबंध प्रशासनाला एक हात जोडून कळकळीची विनंती आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होते तेव्हा पण असे प्रकार घडत होते, परंतु छत्रपती शिवाजी महाराज अशा लोकांना भरचौकात हातपाय तोडून त्यांचा चौरंग करायची. ही कुठंतरी सिस्टीम आता आपल्याला म्हणजे अंमलात आणायला पाहिजे सरकारने, असं मला मनापासून वाटतं. तरच आजच्या ज्या मुली आहेत त्या सुरक्षित राहतील. आणि खरं तर मी सर्वांचे धन्यवाद करते, मीडिया, सोशल मीडिया आणि म्हणजे जे चॅनलवाले आहेत की तुम्ही सर्वजण म्हणजे निडरपणे या गोष्टींना खूप म्हणजे तुम्ही ह्या गोष्टी लोकांपर्यंत, जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं जे तुम्ही महत्त्वाचं काम करताय. आज प्रशासन सुद्धा ह्या गोष्टी लपवण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न करत असताना ऑल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक व ऑल चॅनल्स या गोष्टींना तुम्ही जास्तीत जास्त जनसामान्यापर्यंत, गोरगरिबापर्यंत आणि खेड्यापाड्यात तुम्ही या गोष्टी पोहोचवल्या आहेत, त्याबद्दल खरंच थँक्यू. आणि खरंच म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा खूप खूप निषेध आहे, कारण आज गृहमंत्री किंवा जे पोलीस प्रशासन आहे ते खूप निकामी ठरत आहे, त्यामुळेच ह्या घटना घडत आहेत. धन्यवाद. नमस्कार, मी सौ संगीता किशोर देशमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहर उपशहर अध्यक्ष. मी आपल्या शहराच्या वतीने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व महिला भगिनी इथे जमलेलो आहोत. परवा 4 दिवसापूर्वी जो नसरापूरमध्ये प्रसंग घडला आणि एका चिमुकलीवर अत्याचार झाला, यात त्या चिमुकलीचा काय दोष होता हे मला बोलायचं आहे. की हा जो अत्याचार होतो, एका वयस्कर माणसाकडनं त्यांच्यावर अत्याचार झाला आणि तिला ठेचून मारण्यात आलं, हे किती दिवस चालणार आहे? मला फडणवीस सरकारांना हे विचारायचं आहे की शक्ती कायदा आहे हा अंमलात का येत नाही आहे? आत्तापर्यंत हे ज्या लहान मुलींवरती इतके घाणेरडे अत्याचार होत आहेत आणि फडणवीस सरकार हे फक्त उघड्या डोळ्यांनी बघतोय, याची त्यांना लाज वाटू द्या. कारण हे आज बोलण्याची गरज का आहे? हा कायदा जो आहे, शक्ती कायदा, हा त्यांनी फक्त कागदावर ठेवलेला आहे. आणि जेव्हा इलेक्शन येतं त्यावेळेस लाडक्या बहिणीचे ज्या योजना आहेत त्याची पूर्तता केली जाते का? तर या लाडक्या बहिणींकडनं ह्यांना मतदान गोळा करायचं असतं, यांना निवडून यायचं असतं. इतके निष्ठुर सरकार आहे, यांनी डोळ्यावर झापड लावली आहे का? हे बहिरे आहेत, आंधळे आहेत की मुके आहेत? ह्यांना कळू नये का की समाजामध्ये काय होतं? 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत आहे आणि हे सरकार उघड्या डोळ्यांनी पाहतोय आणि फक्त म्हणतोय की आम्ही करतोय. कधी येणार आहे कायदा? ह्या नराधमाला आमच्या ताब्यात, आम्ही ह्या भर चौकामध्ये त्याला फाशी देतो. जोवर ह्या कायद्याची पूर्तता होत नाही, ज्यांना ह्या नराधमांना शिक्षा होत नाही, तर बाकीचे अत्याचार करणारे थांबणार नाही आहेत. एकदा ह्यांना ठेचून मारलं पाहिजे, फाशी झाली पाहिजे. आणि पुन्हा एकदा फडणवीस सरकारला मी सांगतेय की शक्ती कायदा हा अंमलात आलाच पाहिजे, त्याशिवाय ह्या आरोपींना हे होणार नाही, दहशत बसणार नाही, दहशत निर्माण होणार नाही. एवढंच बोलते आणि थांबते. जर फडणवीस सरकार हे तुम्ही केलं नाही लवकरात लवकर तर आम्ही रस्त्यावर उतरून यापेक्षा मोठ्या संख्येने आंदोलन करू. एवढंच सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम ह्या नालायक सरकार आणि बांगड्या घातलेल्या सरकारचा मी सर्वप्रथम इथं निषेध व्यक्त करते. तसेच हा जो कोणी आरोपी आहे नराधम कांबळे, त्याचाही आम्ही इथं निषेध जाहीर करतो. खरं सांगायचं म्हणजे आज सरकार तुम्ही बघताय की या आरोपीला अटक तर नक्कीच झालेली आहे, परंतु अटक झाल्याच्या नंतरनं पण याला फाशीची शिक्षा द्यायला हवी, ती का दिला जात नाही तर त्याची पडताळणी होत आहे की ह्या आरोपीनीच नक्की हा आरोप जे काही कृत्य केलंय ते केलंय का. परंतु मला यावर हे सांगायचं की ह्याच आरोपींनी सर्वप्रथम 75 वर्षाची महिला जी होती तिच्यावर अत्याचार केला होता. त्यानंतर स्वतःच्या भावाच्या चिमुकलीला नाही, स्वतःचा भाऊ म्हणजे सख्या भावाच्या मुलीवर सुद्धा यांनी अत्याचार केला होता. त्यावेळेला याच्याच बायकोनी याच्यातून सुटका करून बाहेर काढलं होतं. त्यावेळेस जो कोणी
वकील होता, मला असं वाटतं त्या वकिलाला सुद्धा आता या फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कारण एवढ्या घाणेरड्या लोकांचं जर तुम्ही पुनर्वसन करत असाल तर मला असं वाटतं हे खूप चुकीचं आहे. आणि सरकार कुठं डोळे झाकून बसलंय, किमान आता तरी उघडलं पाहिजे. गृहमंत्री सुद्धा यांचेच आहेत. देवेंद्र फडणवीसांना माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही किती दिवस डोळ्यांनी वाट बघत बसणार की अजून 2.5 वर्षाच्या लेकरावर सुद्धा अत्याचार होतोय, 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतोय आणि स्वतः डोळ्यांनी व्हिडिओ कॅमेरामध्ये दिसतंय की याच म्हाताऱ्यांनी ह्या मुलीवर अत्याचार केलाय, तरी सुद्धा तुम्ही पडताळणी केल्याच्या नंतर ना आम्ही त्यांना सिद्ध करू हे बोलताय. म्हणजे याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट खरंच आपल्या समाजामध्ये कुठलीच नाहीये. महाराष्ट्र सरकार आपलं इतकं भ्रष्टाचारी आणि करप्शन आणि नालायक सरकार झालेलं आहे. तुम्ही किमान दुसऱ्या राज्यांमध्ये कशा पद्धतीने कशी अंमलबजावणी करतात हे कुठेतरी शिकायला जा. जे तुम्ही स्मार्ट सिटी करायसाठी कुठेतरी जात आहे, काहीतरी करायला जात, किमान महिलांसाठी सुद्धा न्याय द्यायला कुठेतरी शिकून या असं सांगावं लागेल. कारण नालायक झालेलं सरकार आहे, बांगड्या घातलेलं सरकार आहे. शिकायला तुम्हाला जमत नाही तर दुसरीकडे जाऊन शिका. एकंदरीत तुम्ही असं म्हणालात की जे वकील आहे त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे. बरोबर. महाराष्ट्राची जर आपण संस्कृती बघितली तर अशा गुन्हेगाराला वकीलपत्रच घेऊ नये अशी बरोबर. महाराष्ट्राची अगदी पाहिजे. नक्की. मात्र अशा गुन्हेगारांना वकीलपत्र घेता येत. बरोबर. पुढचं पाऊल मनसेकडून काय असणार आहे? नक्कीच आता इथून पुढं जर का असे काही कृत्य घडलेत आणि त्या माणसाला वाचवण्यासाठी जर कुठले वकील येत असेल तर आम्ही सर्वप्रथम मला असं वाटतं की आम्ही त्या वकिलांना जाऊन त्यांना रस्त्यावर आणू, त्यांना जाब विचारू की तुम्ही कुणाची अंमलबजावणी करण्यासाठी थांबलात आणि त्यानंतर जो आरोपी असेल त्याला आम्ही रस्त्यावर खेचण्याचा विचार करू. मला फडणवीस साहेबांना फक्त एवढीच नम्रतेची विनंती आहे की आम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे नकोत, आम्हाला रक्षण हवं. मी आई म्हणून म्हणते, माझ्या मुलींचे, महाराष्ट्रातल्या मुलींचे, मला देशभराच्या मुलींचे रक्षण हवे. परत ही घटना झाली नाही पाहिजे एवढीच नम्र विनंती आहे साहेबांना. आम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे नको, 2000 रुपये देऊन तुम्ही आम्हाला फक्त एक भेट वस्तू देताय पण रक्षण नाही देते. 2000 रुपये नको आहेत आम्हाला, आम्हाला रक्षण पाहिजे आमच्या मुलींचे, महिलांचे. एवढंच मला बोलायचं आहे. आम्ही विद्या कुलकर्णी, पिंपरी विधानसभेचे विभागाध्यक्ष, जो आम्ही आज निषेध व्यक्त केला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे. ही वेळ काय यावी महिलांवर निषेध करणे, आंदोलन करणे, लाजिरवाणी गोष्ट ही. महिलांच्या बाबतीत हे घडतं, महिलांच्या तर घडतंच, आज 4 वर्षाच्या मुलीच्या बाबतीत हे घडतं. ह्या सरकारला लाज वाटायला पाहिजे. त्यांनी जसं कृत्य केलं त्याला तसंच करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही हे असा कायदा अंमलात आणताल तेव्हा हे कृत्य कुठेतरी थांबणार आहेत. टिट फॉर टॅट जेव्हा होईल तेव्हा हे काय तुमचं कायदे आणि कानून हे धाब्यावर ठेवा आणि जसं जो करतोय ना त्याला तसं करा, म्हणजे हे कुठेतरी थांबेल. सरकारला माझी हीच एवढीच विनंती आहे की तुम्ही लाडक्या बहिणी कशाला म्हणता? लाज वाटती लाडक्या बहिणी म्हणून घ्यायची. तुमच्या राज्यात जर 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतात, तुम्ही कसल्या लाडक्या बहिणी करताय हो? या महाराष्ट्रात लाज वाटायली, लाज. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, जिजाऊंचा महाराष्ट्र, आज झाशीची राणी. अरे तुम्ही एवढ्यांचे नाव फक्त घ्यायचे नाव. अरे तुम्ही त्यांना न्याय द्या, तुम्ही काहीतरी त्यांच्यावर आक्रमक भूमिका घ्या. अरे तुम्ही हे घेऊन तुम्ही पोसवता, नुसते कायदे ठेवायचे आणि त्यांना पोसवायचं. अरे लगेच त्याला फाशी द्या ना. शक्ती कायदा काय नुसता पेपरवर आहे का? कधी येणार आहे अंमलात? कधी येणार आहे? या सरकारला माझी एवढीच विनंती, ज्यांनी जसं कृत्य केलं त्याला फक्त तसंच करा. हे सगळं तुम्ही थांबन. तुम्ही बाहेर चौकात, अरे महाराष्ट्राच्या किती लाजिरवाण आहे हो, किती लाजिरवाण आहे. या महाराष्ट्रातल्या महिलांवर ही वेळ यावी. अरे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही महाराष्ट्र म्हणता, लाज वाटू द्या तुम्हाला. लाज कुठंतरी बाळगा. एवढीच माझी सरकारला विनंती की हे असे कृत्य पुन्हा घडू देऊ नका आणि गुन्हेगाराला फाशी झालीच पाहिजे. नराधमाला फाशी झालीच पाहिजे. नराधमाला फाशी झालीच पाहिजे. कांबळे, मी अनिष्टी कार्यकर्ते आहे आणि माझं एकच म्हणणं आहे की ज्या अर्थी येसूबाईंनी संभाजी महाराजांच्या मिसेस म्हणजे येसूबाईंनी जे त्या माणसाने कृत्य केलं आणि त्याला लोट करायला सांगितले, त्याचप्रमाणे आता हा नियम निघाला तर काहीच वाईट होणार नाही आणि झटकन अशी शिक्षा झाली तर आता इथून पुढे नंतर अशी कृत्य होऊ शकत नाही. तर माझं एकच म्हणणे आहे की ऑन द स्पॉट ज्या ठिकाणी जी घटना घडली असेल त्या माणसाला तिथल्या तिथं ठेचायची. ज्या एवढ्या लहान बाळाला जर ठेचलंय
ते सगळ्या अख्ख्या म्हणजे समजा त्या गावातल्या लोकांनी त्याला ठेचून तिथं मारलं तर काहीच हरकत नाही, असा नियम निघावा ही माझी पूर्ण इच्छा आहे. सरकारला हे माझं तळतळीचं सांगणे, कारण ज्या दिवशी घटना घडली तेव्हापासून जीव तळतळतोय. आपलं बाळ समजून कसं तरी वाटतंय नुसतं ना, कशी झाली असेल त्या मुलीची अवस्था. मी माझं एवढंच म्हणणं आहे, बस दुसरं काहीच